नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्याचा राग घालवण्यासाठी विक्रम गेलेला असतो, तेव्हा मात्र दरवाजा वाजतो तर काव्या चिडते आणि ती म्हणते, पार्थ जर खबरदार आत आलात तर. आणि त्यामुळे आता ती जोरातच उशी फेकून मारते आणि समोर विक्रम असतो, त्यामुळे ती खूपच घाबरते. त्यानंतर विक्रम ती उशी घेऊन तिच्या समोर उभा राहतो आणि इकडे मात्र आता काव्या घाबरलेली असते आणि विक्रमची माफी मागू लागते. दुसरीकडे मात्र आता इकडे लगेचच काव्या विचारू लागते, बाबा तुम्हाला लागलं का? तर तेव्हा तो म्हणतो, म्हणजे काय? तर इकडे मात्र आता मानिनी सुद्धा जीवाला म्हणते, म्हणजे काय? तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाहीये. काय चाललं आहे? तिचं वागणं तर आम्हाला माहितीच होतं, ती अशीच वागणार आहे. उलट जर तिने काही वेगळं वागली असती तर त्या गोष्टीचं आश्चर्य झालं असतं, पण तू तर हे लग्न स्वतःहून केलं होतं ना, तू स्वतःहून नंदिनीला स्वीकारलं होतं ना, मग तुझं काय आहे? आणि असं बोलून आता लगेचच ती जीवाला खूप ओरडते. दुसरीकडे मात्र आता इकडे मंजू आणि सोबतच वसुंधरा दोघी खूपच खुश होतात. त्यांना असं वाटतं आता यांच्यामध्ये भांडणं लागणार. त्यानंतर आता नंदिनी म्हणते, सगळी माझीच चूक होती, मी नको करायला पाहिजे होतं हे सगळं. तर तेव्हा आता पार्थ म्हणतो, नाही नंदिनीने मला विचारलं होतं, पण मात्र आता मीच म्हटलं त्यांना सरप्राईज देऊ, कारण मला असं वाटलं होतं काव्या तर चिडतील, पण जीवा आमच्या टीम मध्ये असेल. तर लगेचच जीवा म्हणतो, आमच्या म्हणजे तुमच्या टीम मध्ये? तर इकडे मात्र आता लगेचच मानिनी म्हणते, हो पण त्या दोघांची नाही, आमच्या सगळ्यांचीच टीम होती, म्हणूनच तुला आम्ही आमच्या टीम मध्ये घ्यायचा विचार करत होतो, पण तू तर काव्याप्रमाणेच वागतो आहे. दुसरीकडे मात्र आता बाबा म्हणतात, हो मग लागलंय मला, बघते ना तू केवढं मोठं माझ्या डोक्याला लागलं आहे आणि केवढं रक्त सुद्धा वाहत आहे. तर तेव्हा आता त्यांच्या बोलण्याने इकडे काव्याचा राग कमी होतो आणि तिला हसू येतं. त्यानंतर मात्र आता बाबा तिला म्हणतात, अगं एवढ्या मऊ उशीने मला काय लागणार आहे? आणि त्यानंतर मात्र ते दोघेही हसू लागतात आणि आता विक्रम मात्र तिची समजूत काढतो. दुसरीकडे मात्र आता इकडे वसुंधरा आणि मंजू फायदा घेतात. त्यांना असं वाटतात की आता आता बघा मी काय करते, आणि ती काही बाहेर येणार नाही. त्यामुळे आता लगेचच ते म्हणू लागतात की आपण हे सगळं कॅन्सल करूया. तेवढ्यात आता विक्रम बाहेर काव्याला घेऊन येतो आणि कापायचा ना केक असं म्हणतं, आणि त्यानंतर मात्र ती होकार देते. त्यामुळे इकडे पार्थ खूप खुश होतो. पण केक कापायच्या आधी पार्थ मात्र काव्याला गिफ्ट देतो आणि ती नकार देत असते, परंतु विक्रम म्हणतो घे घे. त्यामुळे ती घेते आणि त्यामध्ये मात्र आता तिचा फेवरेट परफ्यूम असतो. इकडे मात्र आता ती जीवाकडे बघते तर दुसरीकडे जीवा तिच्याकडे सतत बघत असतो. दोघेही एकमेकांकडे सतत बघत असतात. तेव्हा आता ती विचारू लागते, हा माझा फेवरेट परफ्यूम आहे? तर तेव्हा पार्थ म्हणतो, थोडं सर्च मी केलं आणि काही मदत मला नंदिनीने केली. त्यानंतर नंदिनी सांगू लागते, मी सुद्धा जीवा तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे, म्हणजे खरं तर आपल्या दोघांसाठी. आणि ती कपल वॉच आणते. त्यानंतर मात्र कपल वॉचचं काय महत्व असतं ते सांगू लागते की त्यामध्ये बटन आहे, आपल्याला एकमेकांची गरज वगैरे पडली तर आपण ते दाबू शकतो. त्यानंतर आता इकडे केक कापण्यासाठी सांगतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नंदिनी तुम्ही सगळ्यात आधी ही तयारी केली ना, त्यामुळे हा आज पहिला मान तुमचा. तर आता नंदिनी सुरी घेते केक कापायला. तर लगेचच काव्यासमोर जीवा मात्र नंदिनीचा हात पकडतो. हे बघून नंदिनी खुश होते, परंतु काव्याला मात्र प्रचंड राग येतो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्य आणि पार्थ सुद्धा केक कापतात. काव्य जेव्हा पार्थला केक खाऊ घालत असते तेव्हा मध्येच वसुंधरा येते, अगं लवकर केक खाऊ घाल, आम्हाला पण केक खायचा आहे. त्यामुळे आता काव्य लगेचच चिडते आणि वसुंधराच्या तोंडामध्ये केक कोंबते. हे बघून आता सगळ्यांना प्रचंड तिच्या वागण्याचं खूपच आश्चर्य वाटतं. तर तेव्हा नंदिनी जोरातच काव्यावर ओरडते, तू वसु आत्याची आणि पार्थची माफी माग. तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणते, पार्थची माफी मागायची का नाही ते मी बघून घेईल, पार्थ माझा नवरा आहे. आणि हे ऐकून मात्र नंदिनी आणि पार्थ खूपच खुश होतात. परंतु काव्या मात्र हे काय बोलून गेली या गोष्टीचा विचार ती करते. आणि इकडे आता जीवाला मात्र काव्याचा प्रचंड राग येतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.